राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात। सकाळपासूनच मतदार केंद्रावर उपस्थित। राज्याच्या काही भागातील निवडणुकांना ब्रेक। काही नगर परिषदेच्या नगरपालिका निवडणुका लांबणीवर। लांबलेल्या निवडणुकांसाठी मतदान 20 डिसेंबरला। उद्या जाहीर होणारे निकाल पुढे ढकला। औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल। राज्य निवडणूक आयोगाची निकालावर भूमिका काय? न्यायालयानं विचारला सवाल। सिंधुदुर्गात शिंदेंच्या सेनेकडून पैसे वाटप। पैशाची बॅग एकनाथ शिंदेंनीच आणल्याचा वैभव नाईकांचा गंभीर आरोप। मालवणात भाजपाच्या थैल्यांना बॅगेने उत्तर। पैशांच्या बॅगा प्रकरणावरून राऊतांचं ट्विट चर्चेत। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये भाजपा पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोख रक्कम सापडली। निलेश राणेंनी पोलीस ठाण्यात जाऊन विचारला जाब। गुन्हा दाखल करण्याचीही केली मागणी। हिंगोलीत 1 कोटींची रक्कम सापडली। निवडणूक विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। बुलढाण्याच्या खामगावमध्ये पैसे वाटपाचा प्रकार। 50,000ची रोकड जप्त। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई। बुलढाण्यात 2 बोगस मतदारांना पकडलं। प्रभाग क्रमांक 15 मध्ये बोगस मतदान केल्याचं समोर। भोरमध्ये मतदानावेळी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन। ईव्हीएमची हळद कुंकुवानं पूजा करत आरती। भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावरील धक्कादायक प्रकार। राज्यात काही ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड। भोकरदन, सोलापूर, संभाजीनगरमध्ये मतदार ताटकळले। आमदार संतोष बांगरांकडून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप। मतदान कुठे करायचंय एका महिलेला सांगितल्याचा आरोप। मतदान कर्मचाऱ्यांकडून मात्र आक्षेप नोंदवला गेला नाही। सिल्लोडमध्ये मतदान प्रतिनिधींचा केंद्रात जाण्यावरून वाद। भाजप शिवसेना उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक। साताऱ्याच्या म्हसवडमध्ये 2 पक्षाचे कार्यकर्ते भिडले। भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने। भाजपाकडून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी। आमदार रोहित पवारांचा भाजपवर घणाघात। येवल्यात विवाहापूर्वीच भावी पती पत्नी मतदानाला। पंचक्रोशीत नवदाम्पत्यांनी ठेवला मतदारांपुढे आदर्श। नाशिकमध्ये 100 गाठलेल्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क। तर लातूरात 99 वर्षांच्या आजींचंही मतदान। डिजिटल अटकेचा तपास आता सीबीआय करणार। गरज पडल्यास इंटरपोलचीही मदत घ्या। सुप्रीम कोर्टाचे आदेश। भंगारातून रेल्वेनं कमावले तब्बल 243 कोटी। गेल्या 3 वर्षातील भंगारातून कमाईचा मोडला रेकॉर्ड। सीवूड स्टेशनचं नाव आता सीवूड्स दारावे करावं। भारतीय रेल्वेकडून नाव बदलाला मंजुरी। T20 मालिकेसाठी शुभमन गिलची तयारी सुरू। एनसीए मध्ये गिलच्या तंदुरुस्तीचं मूल्यांकन सुरू। गौतम गंभीर, आगरकर आणि रोहित विराट यांच्यातील मतभेद आले समोर। बीसीसीआय करणार मध्यस्थी। टीम इंडियामध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर। पंढरीत 1.5 लाख भाविकांची मांदियाळी। मोखदा एकादशी निमित्त मंदिरात दर्शनासाठी भक्तांची रीघ।